नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आम्ही आणलेला आहे फंटूस आणि जिवंत फंटूस आहेत आणि पापलेट आणले होते मार्केटवरून. तर जिवंत फंटूस आहेत म्हणून कट करतोय. हे बघा किती जिवंत आहेत ना, तडफडत्यासारखे. आणि पप्पांनी मग घेतलेले आहे काते आणि ते आम्ही कट करतोय. हे बघा. तर असा आमच्याकडे मार्केट भरतो जिथे जिवंत मासे मिळतात आणि तुम्हाला जी काय पाहिजे असेल, पाव किलो किंवा अर्धा किलो किंवा 1 किलो, तर ते तुम्हाला मासे मिळतात. आणि स्वतःचा म्हणजे आगरी लोकांचा किंवा मराठी लोकांचा असे प्रत्येक लोकांचे स्वतःचे तले असतात. ते स्वतः माशांची शेती करतात. म्हणजेच मासे पाण्यामध्ये त्याचं पालनपोषण करून मग ते विकायला असं काढतात. तर पापलेट वगैरे सगळं जिवंत असतं. जशी उरणला मच्छी येते किंवा अलिबाग साईडला अशा येतात मच्छी, तसाच प्रकार आहे. तर आता हे कट करून घेणार आहोत. हे बघा. तर ह्याच्यामध्ये आहे ना, जो हा हिरवा कलरचा आहे तो पित्त आहे. तो पित्त काढून टाकायचा आणि आतडे वगैरे काढून टाकायचे. तर सगळी अशी एकत्र होतो म्हणून प्लॅनिंग बनवला की आज नेहमी मटण चिकन नको म्हणून यावेळी काहीतरी असं युनिक मच्छी वगैरे खाऊया. आणि इकडे मांदेली साफ करायला बसलेली आहे. आणि हा आमचा गावाकडचा थोडासा तुम्हाला व्ह्यू दाखवते. ते कोंबड्या आहेत. गावाकडची मजाच खूप चांगली आहे, औरच असते मजा. पण प्रॉब्लेम कसं होतं की रोजच्या रुटीनच्या व्हिडिओज मला तितक्या अपलोड नाही करता येत, कारण त्या गोष्टींपासून मी सुद्धा वंचित आहे. मला जितक्या व्हिडिओज टाकता येतात गावाकडच्या तेवढ्या मी टाकते. मी गावाकडे राहत असूनसुद्धा मी वंचित आहे. त्याचं कारण म्हणजे मी तुम्हाला मागच्या बऱ्याच व्हिडिओजमध्ये बोललेली आहे की जॉब, एज्युकेशन ह्या सगळ्या गोष्टींमुळे काही ना काहीतरी राहतं. तर इथे आम्ही एका पेटीमध्ये, खूप खराब होती पेटी, त्याचा काहीच उपयोग नव्हता. मग काय करायचं म्हणून मग आम्ही त्याच्यामध्ये पालेभाजी लावली होती आणि इकडे टोमॅटो लावलेला आहे आणि त्यातच झेंडूचा एक झाड लावलेला आहे आणि हा आहे पुदिना. आणि थोडासा स्पेस होता एका जागेमध्ये, तर त्याच्यामध्ये माती वगैरे टाकून आम्ही कारली आणि पालेभाजी लावलेल्या आहेत. तर बोलूया आपण आपल्या माशांच्या प्रोग्रामाकडे. तर इथे असं शेपट्या वगैरे काढून टाकायच्या आणि मासे कट करून घ्यायचे. बरं, ह्याची सुद्धा व्हिडिओ येणार आहे फ्राय केल्याची. आणि आता आपण वळणार आहोत आपल्या रेसिपीकडे. जे फंटुसांचं मी कालवण बनवणार आहे, पापलेटांचं कालवण बनवणार आहे. तर इथे मी तेलामध्ये लसूण टाकलेला आहे, थोडी हळद टाकलेली आहे आणि गॅस पूर्ण मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे आपल्याला. तर हे असं मीडियम फ्लेमवर ठेवून ह्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे मसाला टाकून घ्यायचा आहे. आणि हा जो पापलेटचा डोका आणि पापलेटच्या तुकड्या हे सगळे आपण एकत्र याच्यामध्ये टाकणार आहोत. तर हे टाकून झालं. आता हे ना आपण असं मिक्स करून घेऊयात सगळीकडे. आणि खूप छान लागते मच्छी. ॲक्च्युली ग्रेव्ही वगैरे केली ना की मग मन भरतं, कारण तेवढी
ग्रेव्ही खाताना जड जाते. तर आता ह्याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे. मीठ टाकून घ्यायचा आणि झाकण ठेवून द्यायचा आणि पूर्ण छान अशी उकळी आली ना की आपलं कालवण रेडी आहे खाण्यासाठी.